श्री संजय गवांदे, ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा आणि सेवा सदन सोसायटीज हायस्कूल गावदेवी मुंबई या ठिकाणी त्यांनी अध्यापनाचे कार्य प्रामाणिकपणे केले आहे। त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर अध्यापन कौशल्य पुरस्कार मुंबई, कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार मुंबई, नॅशनल कन्झ्युमर वेलफेअर अवॉर्ड दिल्ली, सह्याद्री विशेष पुरस्कार पुणे, डॉक्टर राधाकृष्णन आदर्श पुरस्कार मुंबई, संत गाडगे महाराज राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार डहाणू या पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आले आहे। यशदा पुणे राज्यस्तरीय सुलभक तज्ञ मार्गदर्शक नवनीत या ठिकाणी त्यांनी व्याख्याते म्हणून काम केले आहे। अनेक पदावर सर कार्यरत आहेत। शिक्षक साहित्य संमेलन संस्था मुंबईचे ते अध्यक्ष आहेत। करूया या संस्थेचे संस्थापक सदस्य व सचिव, माय मराठी महाराष्ट्र राज्य अध्यापक संघ, साप्ताहिक कार्यशाळांचे आयोजन संस्थापक सदस्य। त्याचप्रमाणे सरांनी दिवाळी अंक, शिक्षक भारती न्यूज, ग्लोबल टाइम्स, लोकसत्ता, सकाळ या वृत्तपत्रांतून लेखन केले आहे। काव्य तरंग, नाते शब्दसुरांचे, मराठी साहित्यातील ध्रुवतारा, कुसुमाग्रज, बोलगाणी, गीतरामायण या कार्यक्रमाचे त्यांनी निवेदन केले आहे। घडणाऱ्या मुलांसाठी किशोरवयीन मुलांना समजून घेताना, शिक्षण देता घेता आत्मभानाचे हसरे चैतन्य, भावनिक बुद्धिमत्ता आणि शिक्षक, बालकामगार आणि बालशोषण, नको ती व्यसने, मनाच्या वाटेवर, कवितांचं गाव, परीक्षेला जाता जाता, बालकामगार आणि बालशोषण, ताणतणावाचे व्यवस्थापन, रिकामे पाकिट, गलेलठ्ठ पाकिट ही सर्व व्याख्याने शाळांतून, सेवाभावी संस्थांतून सरांची होत असतात। त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले, कुसुमाग्रज, बाबा बोरकर, स्वामी विवेकानंद असे होते शिवछत्रपती या थोर व्यक्तिमत्वांवर आधारित त्यांची व्याख्याने होत असतात। जा शब्दानो जा हा कविता संग्रह, घे टिपून टिपून हा कविता संग्रह, परिघावरून हा ललित लेख संग्रह, अव्यक्त काळ मनाचा श्वास हे ललित लेख संग्रह, प्रिय शुभम पत्रांतून किशोरांशी संवाद अशा प्रकारे सरांचे प्रकाशित साहित्य उपलब्ध आहे। संजय गवांदे हे त्यांचे यूट्यूब चॅनल देखील आहे। सई प्रकाशन ही त्यांची स्वतःची प्रकाशन संस्था देखील आहे। आज सर्व स्टार उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास अतीव आनंद होत आहे। आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा।